रोज बातम्या येत आहेत की शेतकरी आत्महत्या करत आहेत. आणि मग प्रश्न असा पडतो की जर का साखर सम्राट भाजपामध्ये गेल्यानंतर त्यांच्या शेकडो हजारो कोटींच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल, म्हणजे त्यांनी जर काही कर्ज बुडवलं तर ते पैसे सरकार भरणार, म्हणजेच सर्वसामान्य जनता भरणार. तर ह्या साध्या शेतकऱ्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये येण्याची वाट भाजप प्रणित सरकार बघतंय का, की सगळे शेतकरी भाजपात आले तर मग आम्ही तुमचं कर्ज माफ करू? ही अत्यंत संतापजनक बाब आहे. आणि त्याच्यात भरीस भर म्हणून या कारखानदारांना थक हमी मिळते, पण आता सरकारचा पूरभार, ज्याला पूरभार हा शब्द व्यवस्थित वापरलेला आहे, बाधितांना मदत करण्यास ऊसासाठी प्रति टन 15 रुपये कपात. आणि त्याच्यामध्ये ज्या पहिल्या 4 ओळी मी वाचतो की राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून, कारखानदारांकडून नाही, प्रति टन 5 रुपये, तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन 10 रुपये याप्रमाणे 15 रुपये कपात करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप संदर्भातील मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आता याला साखर संघाने विरोध केलेला आहे, पण साखर संघाने अतिवृष्टी आणि पुराचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही फटका बसला आहे. अशा वेळी कपातीमध्ये 3 पट वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल असे सांगत या निर्णयास विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण ही कपात शेतकऱ्यांसाठीच आहे, म्हणजे खड्ड्यात गेलेले शेतकरी त्याला आणखीन खड्ड्यात घातलं तर त्याच्यात गैर काय, अशी या सरकारची धारणा झालेली आहे.